लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते गुरुजींपासून. तर आता इथे गुरुजी नंदिनीला म्हणतात की लक्षात ठेव नंदिनी, कधी कधी कर्तव्यासाठी असा मार्ग निवडावा लागतो जो आपण कधीच निवडलेला नसतो, असं म्हणतात इथे गुरुजी. तर बहीण या नात्याने तू मोठी आहेस, पण जाऊ ह्या नात्याने तू धाकटी आहेस आणि तुलाच ह्या दोन नात्यांचा दुवा व्हायचा असं म्हणतात आता इथे गुरुजी. तू नंदिनी आहेस आणि तूच युधिष्ठिर आहेस असं म्हणतात आता इथे गुरुजी. तर आता अजिवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतात. आई असत्या तर किती बरं झालं असतं असं म्हणते आता नंदिनी. याआधी सुद्धा मी सांगितलंय, जे आपलं नसतं ते कितीही जवळ आलं तरी हातून निष्ठून जातं असं म्हणतात गुरुजी. पण गुरुजी, ही युधिष्ठिराची गोष्ट तुम्ही मलाच का सांगितली तसं म्हणते आता इथे नंदिनी. विचार कर असं म्हणतात गुरुजी. तुझं तुलाच कळेल असं म्हणतात आता गुरुजी. तुम्हाला सगळंच माहिती आहे असं म्हणतात आता इथे जीवा. मला इतकंच माहिती आहे, काय काय गोष्टी जाताना आपलं बरंच काही घेऊन जातात, पण म्हणून आपण काय पूर्णरित्या होत नाही असं म्हणतात गुरुजी. जी जागा त्यात गुपित दडवून ठेवावी लागतात असं म्हणतात गुरुजी. पण वेळ यायच्या आधी कळलेल्या गोष्टी आणि वेळ निघून गेल्यावर जुळलेल्या नाती यांचा शेवट दुःखतच असतो असं म्हणतात आता गुरुजी. गुरुजी असं म्हणतो जीवा, तुम्ही जे बोललात ते आम्हाला सगळं नाही कळलं असं म्हणतो जीवा. ते कळावं अशी अपेक्षाही नाही असं म्हणतात गुरुजी. उन्हाळा सरल्यानंतर पाऊस येतो ही गोष्ट लक्षात ठेवा असं म्हणतात गुरुजी. थोडा वेळ जाऊ द्या, जे करताय ते करत राहा असं म्हणतात गुरुजी. सर्व काही ठीक होईल असं म्हणतात गुरुजी. शुभम भवतु असं म्हणतात आता गुरुजी. हरिओम असं म्हणतात, ते हात जोडतात आणि निघून जातात बघा प्रेक्षक तिथून. तर आता अजिवा आणि नंदिनीला काय कळतच नाही, एकमेकांकडे बघत थांबलेले असतात ते. तर आता वसवत्यांना दाखवले, वसवत्या काहीतरी विचार करत असतात. तर तेवढ्यातच विजय येतो आणि म्हणतो, यो जन्नते शरबत इज हिअर टेस्ट इट असं म्हणतात इथे विजय. कोण तुम्ही असं विचारते आता वसवत्या. कोण तुम्ही असं म्हणते ती. सॉरी असं म्हणतो विजय. तुम्ही खरंच विजय मतकरी आहात असं म्हणते वसवत्या. नाही, मी विजय अतकरी असं म्हणतो तो. एक मिनिट असं म्हणते वसवत्या. काय म्हणाला, अतकरी? ओ आर यू सिरियस असं म्हणतो विजय. असं काय विचारताय तुम्ही असं म्हणतो विजय. कारण मी ज्या विजयरावांना ओळखते ना असं म्हणते वसवत्या, हे माझ्याशी कधीही खोटं बोलत नाही तसं म्हणते वसवत्या. खोटं असं म्हणतो विजय. मी कधी खोटं बोललं असं म्हणतो तो. मग अशी मी जेव्हा तुम्हाला फोन केला होता तेव्हा तुम्ही कुलकर्णी रोडवरच्या एका लिंबू सरबताच्या स्टॉलवर उभं राहून लिंबू सरबत पित होता असं म्हणते वसवत्या. मी जेव्हा तुम्हाला विचारलं की कुठे आहात तुम्ही, तर तुम्ही म्हणालात की मी घरी आहे असं म्हणते वसवत्या. घरीच होतो मी, घरीच आहे मी इनफॅक्ट असं म्हणतात इथे विजय. विजयराव खोटं बोलू नका माझ्याशी असं म्हणते वसवत्या. मी तुम्हाला लिंबू सरबताच्या स्टॉलच्या इथे उभं राहून लिंबू सरबत पिताना पाहिलंय असं म्हणते वसवत्या. तुम्ही मला पाहिलं मग तेव्हाच का नाही आलात विचारायला असं म्हणतो विजय. अहो बोलायलाच येत होते तुमच्याशी, पण तेवढ्यात माझ्या समोर एक गाडी पास आली आणि ती गाडी निघून जाई तोपर्यंत तुम्ही गायब झाला होता असं म्हणते वसवत्या. नाही नाही, मला खात्री आहे की मी तुम्हालाच बघितलं होतं. पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड असं म्हणतो आता इथे विजय. म्हणजे तुम्ही मला पाठमोरं पाहिलात, समोरनं नाही पाहिलं असं म्हणतो विजय. की माझ्याच सारखा दिसणारा कोणीतरी दुसरा असू शकतो असं म्हणतो तो. पाठमोऱ्याने मला नंदिनी काव्याच वाटली होती ना, मला नंतर कळलं की काव्या नाही ती नंदिनी आहे म्हणून. पण आपण काय शिकलो पाठमोरे, पाठीमागून एखाद्या व्यक्तीसारखं दुसरा व्यक्ती दिसू शकतो, पण ते खरंच कोण आहे हे तपासायचं असेल तर चेहरा दिसावाच लागतो असं म्हणतो विजय. तर स्वतः टेन्शन मध्ये असतात. खरंय खरंय असं म्हणतात वसवत्या. तर आता विजय हसत असतो बघा प्रेक्षक. त्याला आनंद होतो की ना मी गुंडाळलं म्हणून. तर आता रात्र झालेली दाखवले, तर पार्थला दाखवलंय. तर आता तो म्हणतो, अरे बापरे उशीर झालाय असं म्हणतो तो. आईचे 2 मिस्ड कॉल असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यातच काहीतरी पडतं त्याच्या दरवाजातून खाली. काय असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता एक एन्व्हलप आलेली असते बघा प्रेक्षक दरवाजाच्या खालून. तर आता तो घेतो त्या एन्व्हलप आपल्या हातामध्ये. तर आता तो काढतो त्यातला पेपर आणि वाचायला लागतो. तर आता तो फोन घेतो आपल्या हातात. मिस दिव्या त्या असं म्हणतो आता इथे पार्थ. खरंच प्रेक्षक ही दिव्या डोक्याचा ते बघा प्रेक्षक. तुम्हाला पण बोरिंग वाटते का तिला बघून प्रेक्षक? मला तर खूप बोरिंग वाटतंय तिला बघून. तर आता दिव्या येते आत. हे काय असं म्हणतो पार्थ. रिजिग्नेशन लेटर असं म्हणते दिव्या. तुम्ही दुपारी सांगितलं होतं ना मला की मला संध्याकाळपर्यंत माझं रिजिग्नेशन लेटर हवंय, नाही तर तुम्ही मला टर्मिनेशन लेटर देणार म्हणून असं म्हणते ती. नाही सर, सर हे बघा तुमचं बरोबर आहे सर, ह्या कंपनीत काम करण्याची माझी ना लायकी नाही आहे अजिबात असं म्हणते ती. आज मला ना माझी लायकी कळली आहे सर असं म्हणते दिव्या. अहो हाऊ रिस्पॉन्सिबल आय वॉज, कळवायला हवं होतं तुम्हाला असं म्हणते ती. सर सिनियर आर्किटेक्ट पोझिशनला आहे मी आणि असं मी कसं करू शकते असं म्हणते दिव्या. चुप असं म्हणतो पार्थ. एकदम चुप असं म्हणतो तो. खरंच काढे ना नाहीतर कामावर असं म्हणतो तो. सर तुम्हाला खरंच काढायचं आहे म्हणूनच सर तुम्ही रेजिग्नेशन मागितलं ना माझ्याकडे असं म्हणते दिव्या. आणि रडायला लागते ती. सर हे बघा जाऊ द्या, तुम्ही प्लीज ते एक्सेप्ट करा आणि मला जाऊ द्या सर प्लीज असं म्हणते ती. ठीक आहे असं म्हणतो पार्थ, मी करतो एक्सेप्ट, फक्त मला सांगा दुपारी काय झालं होतं, तुम्ही निघून गेला होता तसं म्हणतो पार्थ. तर तेच दुपारी विचारलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणते आता दिव्या. परत चिडला का नाही आता असं म्हणते ती. दुपारचा विषयच काढू नका, काय झालं होतं दुपारी असं म्हणतो पार्थ. सर असं म्हणते दिव्या. तर रडायला लागते ती. सर काय झालं, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रेझेंटेशन रेडी केलं होतं आणि ना मेलमध्ये अटॅच करून सेंड करणार होते. सेंडचं बटन दाबायच्या
आधीच माझ्या शेजारच्यांचा फोन आला. ते म्हणाले की तुमच्या घरातनं नळ चालू राहिलाय, तिकडे पाणी पाणी राहिलंय, दाराच्या बाहेर पाणी यायला लागले आणि सगळं ओलं झालंय, गाद्या भिजलेत असं म्हणते ती. आणि पार्थ हे सगळं ऐकत असतो. आणि माझा पिल्लू रोबिन आत अडकले आणि तो खूप भुंकतोय असं म्हणते ती. हे सगळं ऐकून ना सर माझ्या पायाखालची जमीनच सरकली असं म्हणते ती. आणि मला कळतच नव्हतं की मी काय करू. मला ना असं रॉबिन समोर दिसला सर, असा अडकलेला पाण्यात असं म्हणते ती. माझ्या डोक्याला खरंच काही कळत नव्हतं सर, म्हणून मी कुठलाच पुढचा पाठचा विचार न करता मी तडक निघून गेले तिला वाचवायला घरी. मला सर वाटलं नव्हतं की मला खरंच वाटलं नव्हतं मला इथे यायला इतका वेळ होईल म्हणून. आणि क्लायंट पण लवकर आले होते. मला वाटलंच नव्हतं इतका वेळ होईल म्हणून. आणि मी माझी पर्स तशीच घेऊन गेले होते, त्यामुळे फोन पण तिथेच माझ्या डेस्कवर राहिला होता असं म्हणते दिव्या. आणि माहितीये का सर, मी माझं हे सगळं जेव्हा लक्षात आलं ना तेव्हा मी एवढं घाबरून गेले की तुम्हाला कसं कळवू वगैरे. सर काय कळत नव्हतं म्हणून रडायला लागते ती जोरजोरात. तर पाणी घ्या असं म्हणतो पार्थ. तर आता ती पाणी प्यायला लागते. खूप जास्त रडत असते आता इथे दिव्या. तर आता पार्थ वाचवतो रेजिग्नेशन लेटर. तर आता तो फाडतो तो रेजिग्नेशन लेटर. तर आता इथे कोण चूक कोण बरोबर, आता त्यात नको पडायला असं म्हणतो पार्थ. ओके असं म्हणतो तो. सर म्हणजे असं म्हणते दिव्या, म्हणजे तुम्ही मला टर्मिनेट नाही करत आहात सर असं म्हणते ती. नाही असं म्हणतो पार्थ. सर असं म्हणते आता दिव्या. सर थँक्यू सर असं म्हणून रडायला लागते ती. खरंच थँक्यू सो मच सर, म्हणजे माझ्याकडून खरंच चूक झाली पण थँक्यू, माझं जॉब राहिला सर, थँक्यू सो मच असं म्हणते ती. सर उद्या येताना मी तुमच्यासाठी ऑमलेट पाव घेऊन येईन सर असं म्हणते ती. नक्की, थँक्यू सो मच सर असं म्हणते ती. तर आता पार्थ हसतो. उद्या सकाळी 9 वाजता, शार्प 9 वाजता कुठलाही पदार्थ न आणता यायचं, कळलं असं म्हणतो पार्थ. हो ओके सर असं म्हणते आता इथे दिव्या. तुम्ही म्हणाल तसं असं म्हणते ती. थँक्यू वन्स अगेन सर असं म्हणते ती. चहा आता गुड नाईट, उशीर झालाय ना असं म्हणतो पार्थ. हो असं म्हणते दिव्या. थँक्यू वन्स अगेन सर असं म्हणते ती. आणि जात असते बघा प्रेक्षकांनी, जात आहे ती तिथून. तर आता पार्थ आपल्यास खुर्चीवर बसलेला असतो आणि हसत असतो. विजयराव माफ करा, म्हणजे माझा गैरसमज झाला असं म्हणते वसवत्या. आय एम नॉट डन येट असं म्हणतो आता इथे विजय. तुम्ही काय म्हणालात लिंबू सरबताच्या स्टॉल बरोबर थांबून मी लिंबू सरबत पित होतो. एका रिप्युटेड कंपनीचा मालक खरंच रस्त्याच्या बाजूच्या स्टॉलवर उभं राहून लिंबू सरबत पिल रिअली असं म्हणतो विजय. मी इतका लो स्टँडर्डचा वाटलो का तुम्हाला असं म्हणतो तो. नाही म्हणजे असं म्हणते वसवत्या, तुम्ही का असं रस्त्यावरती उभा राहून लिंबू सरबत वगैरे प्याल असं म्हणते ती. माफ करा, माफी नका मागू, पण मला काय वाटलं की आता माझी सुटका झाली आहे का या न्यायालयातून, निर्दोष सुटका असं म्हणतो तो. का मला 7 वर्षाचा कारावास, खडीफोड वगैरे वगैरे काय असं म्हणतो तो. अरे काय विजयराव असं का करेन मी असं म्हणते वसवत्या. हे घ्या प्या, लवकर प्या नाही तर गरम होईल ते असं म्हणतो आता इथे विजय. तर आता इथे तो तिला शरबत दिलेला असं वाटतं. आता इथे शरबत पिते वसवत्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती म्हणते कमाल झालंय असं म्हणते वसवत्या. शरबत ही जन्नत खूप भारी आहे असं म्हणते त्या वसवत्या. तर आता त्या पितात. आज वाचलायस विजय असं म्हणतो आता इथे विजय. आता कुठली चूक करू नकोस. तर आता इथे जीवाला दाखवलंय. तर जीवा बसलेला असतो आपल्या खोलीमध्ये आणि त्याला आठवतं कसं ते क्षण घालवलेले असतात नंदिनी सोबत त्यांनी आपल्या बाळाचं इमॅजिन करून. आणि गुरुजी कसे म्हटलेले असतात, जे आपलं नसतं ते कितीही जवळ आलं तरी हातून निष्ठून जातं असं म्हटलेले असतात ना गुरुजी. सगळं आठवतं त्याला आणि तो खूप दुःखी झालेला असतो. तेवढ्यातच तिथे नंदिनी येते. तर आता नंदिनी त्याच्या खांद्यावर हात ठेवते. पाळणा आठवतोय का असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा खूप दुःखी असतो. तर आता तो मिठी मारतो नंदिनीला. पाळणा आठवतोय असं म्हणतो जीवा. सगळं आठवतंय असं म्हणतो तो. तर अडगळीच्या खोली ठेवल्यापासून बघायची खूप इच्छा होते असं म्हणतो जीवा, पण नाही जाणार मी तिथे असं म्हणतो जीवा. नाही बघणार मी पाळणा, कारण बघितलं की रडायला येणार असं म्हणतो आता इथे जीवा. आणि मी खचलो की तू मला परत समजावणार. नाही नकोच ते असं म्हणतो जीवा. तर आता तू विचार करत असतो, तुम्हाला रडावंसं वाटलं तर माझ्या कुशीत शिरून रडू शकता असं म्हणते नंदिनी. तर जीवा रडत असतो खूप इथे. तर आता इथे जीवा बघा प्रेक्षक उभारतो. तर आता तो नंदिनीचा हात पकडतो आणि तुला ही रडावंसं वाटलं तर तू ही माझ्या जवळ येऊन रडू शकतेस असं म्हणतो आता जीवा नंदिनीला. केस खूप काळ वले राहिले तर सर्दी होऊ शकते असं म्हणतो आता जीवा. तर कारण आता इथे नंदिनी आंघोळ करून आलेली असते ना. तर आता ती म्हणते हो मी लगेच पुसून घेते. मी पुसतो असं म्हणतो जीवा. आणि फक्त तुझे डोळे नाहीत तर तुझे केसही पुसायचेत. मी पुसू शकतो का चकाचक पाई असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनीचे तो केस पुसतो बघा प्रेक्षक हो जीवा. तर आता जीवा तिला वॉर्डरोब समोर जाऊन नेऊन बसवतो. तर आता दोघंही बसतात. तर आता जीवा आपल्या हातामध्ये टॉवेल घेतो. तर आता इथे बॅकग्राऊंडमध्ये गाणं चालू आहे लग्नानंतर होईलच प्रेमचं. आणि जीवा तिची केस ओली असतात ती वाळवतोय बघा प्रेक्षक हो. खूप छान सीन आहे. खरंच खूप छान क्षण आहे हा. तर आता नंदिनी आपल्याला बघत असते आरशामध्ये आणि जीवा तिची केस वाळवत असतो. तर आता तो ड्राय सुद्धा करतो तिची केस. खरंच खूप छान क्षण दाखवलाय हा. तर आता तिची केस ड्राय करून होतात. जीवा म्हणतो ओके. नंदिनी म्हणते हो. हा काहीतरी मिसिंग आहे असं म्हणतो जीवा. काय असं म्हणते नंदिनी. असं म्हणतो जीवा. तर आता टिकली घेतो तो आणि लावतो नंदिनीला. तर आता नंदिनीला असते आणि ती बरोबर लावून घेते आपली टिकली. परफेक्ट असं म्हणतो जीवा. तर आता तिला खूप दुःख होत असतं. तर आता ती आपल्या पोटावर हात ठेवून थांबलेली असते.
तर तिला खूप भावूक झालेलं दाखवलंय. काय तर मिसिंगच आहे असं म्हणते ती पोटावर हात ठेवून. तर आता आठवतं जीवाला, जे आपलं नसतं ते कितीही जवळ आलं तरी हातून निसटून जातं असं म्हटलेले असतात ना. गुरुजी आठवतं नंदिनीला पण. गुरुजीच्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला कळला का जीवा असं म्हणते नंदिनी. त्यांचं बोलणं, त्यांचे संकेत आपल्याला कधी आधी कळतात का असं म्हणतं जीवा. तर आता नंदिनी उठते. ती म्हणते गुरुजी आज जी युधिष्ठिराची गोष्ट सांगितली का सांगितली असेल. म्हणाले तूच नंदिनी, तूच युधिष्ठिर आहेस. त्यामागे काहीतरी अर्थ असणार असं म्हणते नंदिनी. काय सांगायचं असेल त्यांना असं म्हणते नंदिनी. गुरुजी म्हणाले कर्तव्य पूर्ण करताना कधीतरी असा मार्ग निवडावा लागतो जो आधी तुम्ही कधीच निवडला नसेल असं म्हणते आता नंदिनी. मला खरंच कळत नाहीये काय म्हणायचं असेल त्यांना असं म्हणते नंदिनी. अशा कुठल्या मार्गाबद्दल बोलत असतील ते असं म्हणते नंदिनी. मला खरंच काय कळतच नाही असं म्हणते नंदिनी. तू नको जास्त विचार करूस असं म्हणतो जीवा. शांतपणे झोप तू असं म्हणतो तो. उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे असं म्हणते तो. तर आता मानिनी तिने म्हणते उद्या कुठे जायचंय तुम्हाला. उद्या कुठेही जाऊ नका. खास करून नंदिनी दुपारची मला तू घरी हवेस असं म्हणते मानिनी. का 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 उद्या दुपारी काय असं म्हणतो जीवा. ते मी आता नाही सांगू शकणार असं म्हणते मानिनी. तुम्ही उद्या कुठे जाणार आहात असं म्हणते मानिनी. बरं तुम्ही ते मला सांगू शकत नसाल तर ठीक आहे. तुम्ही तुम्हाला हवं तिथे जा पण दुपारी प्लीज घरी या हा असं म्हणते मानिनी. हो असं म्हणते नंदिनी. ठीक आहे नंदिनी चल ना माझ्या बरोबर वॉकला. माझ्या नातीशी थोडा गप्पा मारेन मी असं म्हणते आता मानिनी. काय तुम्हाला चालेल का असं म्हणते नंदिनी. जाऊ मी. अजिबात नाही असं म्हणतो आता जीवा. अजिबात नाही. हे बघ रात्री झोपण्याआधीचा वेळ हा बाळाच्या बाबांचा आहे. त्यामुळे आजी तू ना नातीशी उद्या गप्पा मार असं म्हणते जीवा. बरं ठीक आहे या तुम्ही तुमचा वेळ. मी काव्याला फोन करते मी तिच्याशी गप्पा मारते असं म्हणते मानिनी निघून जाते तिथून. तर आता इथे जीवा दरवाजा बंद करतो. जीवा असं म्हणते नंदिनी. हे नाटक करताना खूप गिल्टी वाटते हो असं म्हणते आता इथे नंदिनी. आई आजी होण्याची स्वप्न बघतायत असं म्हणते आता इथे नंदिनी. तर ती म्हणते आम्ही हे बरोबर करत नाही आहोत ना असं म्हणते ती. बघ आम्ही काय बरोबरही करत नाही आहोत आणि चुकीचंही करत नाही आहोत असं म्हणते जीवा. सध्या ह्याचा विचार नको करूया. आपण तुझ्या टेस्ट केल्यात ना तुझे रिपोर्ट्स येऊ देत. आता काही प्रॉब्लेम नको आहे असं म्हणतो तो. जीवा काळजी करू नका. उद्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्हच येतील असं म्हणते आता नंदिनी. सगळं काही नॉर्मल होईल बघा असं म्हणते ती. तर आता सकाळ झालेली दाखवलंय. तर पार्थला दाखवलंय. तर आता दिव्या आहे तिने म्हणते सर सर गुड मॉर्निंग असं म्हणते ती. वाजले तुमचे नाही असं म्हणतं पार्थ. फोन उचलण्यावरून काय झालं होतं माहिती आहे ना. आज परत सेमच चूक केली तुम्ही असं म्हणतो तो. तुम्हाला मी 2 फोन केले होते आज. तुम्हाला फोन उचलायचंच नसेल ना तर फोन द्या इथे असं म्हणतो पार्थ. सर असं म्हणते आता दिव्या. द्या असं म्हणतो आणि पार्थ आता घेतो तो फोन. रॉबिनने मगाशी सुसू केली तिच्यावर असं म्हणते आता दिव्या. शी असं म्हणतो आता इथे पार्थ. तर हसते आता इथे दिव्या. आय एम सो सॉरी असं म्हणते दिव्या. आय एम जस्ट जोकिंग. असं काही झालेलं नाही असं म्हणते दिव्या. आणि खूप हसायला लागते ती. ऍक्च्युली माझ्या फोनचा स्पीकर खराब झालाय त्यामुळे तुम्ही फोन केला असला ना तरी मला कळलाच नाही. आय एम सॉरी असं म्हणते ती. सरळ सरळ सुद्धा सांगू शकला असता तुम्ही असं म्हणतो पार्थ. सरळ सांगण्यात काय मजा आहे सर असं म्हणते दिव्या. आता मी तुमच्या हातात फोन दिला आणि मी तुम्हाला सांगितलं की रॉबिनने सुसू केल्यावर त्यावर तेव्हा तुमची जी रिॲक्शन आली ना दॅट वॉज अँड डिलाइट अँड हिलॅरियस मोमेंट. मज्जा होती ना त्यात असं म्हणते दिव्याने. हसायला लागते ते खूप जोरात. आलं का नाही हसू असं म्हणते आता इथे दिव्या. तर आता पार्थला हसायला येत असतं. तर आता कामाबद्दल बोलूया असं म्हणतो पार्थ. सर थांबा ना असं म्हणते दिव्या. मला ना तर सुसू ह्या विषयावर खूप महत्वाचं बोलायचं असं म्हणते दिव्या. सुसू हा अत्यंत महत्वाचा विषय असू शकतो असं म्हणतो पार्थ. सर हा खूप खोल विषय आहे सर. सर उद्या तुम्ही बाबा होणार आहात. फॉर एक्झाम्पल तुमच्या पिंटूने तुमच्या फोनवर सुसू केला तर तुम्ही काय कराल. पहिला तुम्ही त्याचा ओला डायपर बदलाल मग फोन चुकवाल. पिंटू नाही बेबू असं म्हणतो तो. बेबू असं म्हणते दिव्या. मी काव्याला सांगितलेलं आहे आपल्या मुलाचं नाव आपण बेबू ठेवायचं. बेबू असं म्हणतो पार्थ. बेबू इज अ क्यूट नेम असं म्हणते दिव्या. सर पण व्हॉट अबाउट सुसू असं म्हणते दिव्या. पार्थ खूप हसतो बघा प्रेक्षक. त्याचं काय माझ्या बाळाचं माझ्या बेबूचं डायपर मीच बदलणार आहे असं म्हणतो पार्थ. काय मी माझा लहान भाऊ आहे. युग तिसरा भाऊ आहे आमचा. तो लहान असताना त्याचा डायपर मीच बदलायचो असं म्हणतो पार्थ. सो मला ट्रेनिंग मिळालेलं आहे. सो मला माझं बाळ खूपच दंग होणार आहे. तुम्हाला सांगतो दिव्या एखाद्या मुलाला कर्तबगार पुरुष त्याची बायको बनवते आणि त्या कर्तबगार पुरुषाला जबाबदार त्याचं बाळ बनवतं. सर असं म्हणते दिव्या. किती छान थॉट्स आहेत तुमचे असं म्हणते दिव्या. आणि तुमची फॅमिली सुद्धा खूप अमेझिंग असणार आहे असं म्हणते ती. आय नो इट. फॅमिली तर इम्पॉर्टंट असते ना सर असं म्हणते दिव्या. ऑफकोर्स असं म्हणतो पार्थ. आता माझंच बघा 2-3 दिवसात मी एक साधारण 17 घरं पाहिली असतील असं म्हणते दिव्या. पण सगळीकडे मला काय सांगितलं आम्ही घर भाड्याने फक्त फॅमिली वाल्यांनाच देणार. आता कसं करायचं सर असं म्हणते ती. म्हणजे माझ्यासारख्या सिंगल मुला मुलींनी काय रस्त्यावर राहायचं का असं म्हणते ती. काम डाऊन असं म्हणतो पार्थ. माझ्या ओळखीचे 2 ब्रोकर्स आहेत त्यांचे नंबर्स पाठवतो मी तुम्हाला असं म्हणते ते. ब्रोकर जरी ओळखीचे असले ना तरी प्रत्येक सोसायटीमध्ये हाच नियम आहे की आम्ही घर भाड्याने फक्त लग्न झालेल्या जोडप्यानंच देऊ. हेच ऐकायला मिळतं सगळीकडे असं म्हणते ती. काय करायचं सर आता असं म्हणते दिव्या. तर आता पार्थ पण विचारात पडतो. तर दिव्या म्हणते सर सर मला एक भन्नाट आयडिया सुचली आहे असं म्हणते दिव्या. आय मीन इट्स अ बिट क्रेझी आयडिया. पण तुम्हाला आवडेल का नाही मला माहित नाही पण माझ्या घराचा प्रॉब्लेम
ह्याने सॉल्व्ह होऊ शकतं असं म्हणते ती. क्रेझी काय आयडिया असं म्हणतो पार्थ. सर, जेव्हा मी कोल्हापुरातून मुंबईला येत होते ना, तेव्हा माझ्या तात्याने मला सांगितलं की हे बघ दिव्या, मुंबई शहर म्हणजे जुगाड आहे जुगाड. सरळ मार्गाने काय मिळालं नाही ना तर आपली वाट वाकडी करायची असं म्हणते दिव्या. मी आता माझी वाट वाकडी करणार आहे सर असं म्हणते ती. कुठली वाकडी वाट असं म्हणतो पार्थ. आता मुंबई सर्वात माझ्यासारख्या मुला मुलींना घर भाड्याने मिळत नाही. हे काय नवीन नाहीये, म्हणून थोडीशी बदलाबदली करायची म्हणजे सगळेच करतायत. सर, मला जी आयडिया सुचली आहे ना तर त्यात मला तुमची थोडीशी मदत लागणार आहे असं म्हणते दिव्या. काय काय मदत हवी असं म्हणतो पार्थ. तर आता दिव्या म्हणते ओके. तर आता ती म्हणते की आपण कपल होऊया असं म्हणते ती. वॉट असं म्हणतात इथे पार्थ. खरं खरं नाही, खोटं खोटं नवरा बायको व्हायचं सर असं म्हणते आता इथे दिव्या. म्हणजे घर मिळवण्यापुरतीच असं म्हणते ती. बस दॅट्स इट. कशी वाटली आयडिया असं म्हणते दिव्या. हा, तुम्हाला जर हे ओके असेल ना सर, आता मी पटकन जाते आणि मंगळसूत्र उचलून आणते असं म्हणते ती. पण सर, मला जर कोणी नाव विचारलं ना तर मला सांगावं लागेल. हा, दिव्या पार्थ देशमुख असं म्हणते ती. तर आता पार्थला एकदमच धक्का बसतोय का बोलते म्हणून. खूप चिडलेलं दाखवलंय पार्थला हे सगळं ऐकून. तर आता रिपोर्ट्स आलेले असतात. तर आता नंदिनी जीवा आलेले असतात त्या डॉक्टरकडे. तर आता ती डॉक्टर बाई म्हणते सॉरी, काहीच नॉर्मल नाहीये. म्हणजे असं म्हणतो जीवा, म्हणजे तुम्ही प्लीज मनाची तयारी असं म्हणते ती डॉक्टर. हे बघा डॉक्टर, तुम्ही इतकी काळजीच करू नका असं म्हणते आता नंदिनी. पुन्हा बाळासाठी प्रयत्न करायचे या विचाराने आम्ही इथे आलोय, धीर देतोय, त्यामुळे मनाची तयारी तर आम्ही केलीच आहे तशी असं म्हणते नंदिनी. तुम्ही बोला ना असं म्हणते ती. तुमचे रिपोर्ट्स आले तसं म्हणते ती डॉक्टर. आणि तुम्हाला मेडिकल भाषेत समजणार नाही पण रिपोर्ट्स प्रमाणे नंदिनी आता पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाही तसं म्हणते ती डॉक्टर. तर आता धक्का बसतो जीवा नंदिनीला. खूप मोठा धक्का बसलेला असतो जीवानंदिनीला बघा प्रेक्षक हो. हादरतात दोघेही कधीच आई न होणार म्हणून. काय असं म्हणतो जीवा. त्या मिसकॅरेजमुळे नंदिनीचे पुन्हा आई होण्याचे चान्स खूप खूप कमी झाले तसं म्हणते ती बाई. म्हणजेच ती डॉक्टर जवळपास नसल्यातच जमा आहे तसं म्हणते ती डॉक्टर. आय एम सॉरी असं म्हणते ती. तर आता जीवाला खूप जास्त राग येतो बघा प्रेक्षक हो. नंदिनीला पण खूप जास्त शॉक बसतो मोठा. सांगा ना सर असं म्हणते दिव्या. चालेल तुम्हाला. दिव्या पार्थ देशमुख असं म्हणते ती. विल यू प्लीज स्टॉप इट असं म्हणतो पार्थ. सर सर असं म्हणते दिव्या. सर सर असं म्हणते ती. सर तुम्ही प्लीज चिडू नका सर असं म्हणते ती. चिडू नका का चिडू नका, चिड घेण्यासारखंच बोलताय ना तुम्ही असं म्हणतो पार्थ. बोलण्याच्या आधी विचार करत नाही का तुम्ही एकदा सुद्धा असं म्हणतो पार्थ. गेट वन थिंग स्टेट टू अहेड असं म्हणतो पार्थ. माझ्या नावाआधी फक्त एकच नाव लागणार आहे, ते ही आयुष्यभर असं म्हणतो पार्थ. काव्या पार्थ देशमुख असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि तुमची जी थेरी आहे ना आयुष्यावरती की सगळ्याला रिप्लेसमेंट असते, काव्याला रिप्लेसमेंट नाही आहे असं म्हणतो पार्थ. आणि नसणार आहे असं म्हणतो तो. सर सर असं म्हणते ती. सर तुम्ही चुकीचा अर्थ काढलाय माझ्या म्हणण्याचा असं म्हणते ती. ते नाव मी फक्त घर मिळवण्यासाठी बोलले, बाकी माझं काही इंटेन्शन नव्हतं असं म्हणते दिव्या. आणि तुमच्या काव्याला रिप्लेस करायला मी कोणही नाही आहे सर असं म्हणते ती. सर सर आय एम रिअली व्हेरी सॉरी की मी इतकी स्टुपिड आयडिया तुमच्याशी शेअर केली असं म्हणते दिव्या. हे कसं काय मी स्टुपिड विचार करू शकते असं म्हणते ती. काय करू सर, पण आलं माझ्या डोक्यात असं म्हणते ती. आपण आपल्या स्पेशल माणसासाठी वेडेपणाच्या कुठल्याही थराला जातो ना असं म्हणते ती. तसंच मी पण माझ्या स्पेशल माणसाच्या काळजीमुळेच असा वेडेपणाचा विचार केला असं म्हणते दिव्या. दॅट्स इट असं म्हणते ती. तर पार्थला खूप राग आलेला असतो. स्पेशल माणूस असं म्हणतो पार्थ. रॉबिन असं म्हणते आता इथे दिव्या. माझ्यासाठी तो माझा स्पेशल माणूस सर असं म्हणते दिव्या. त्याच्यासाठीच हा सगळा खटाटोप करते मी, बाकी काय नाही असं म्हणते ती. सर जनावरांनाही भावना असतात असं म्हणते दिव्या. त्यांना कळतात गोष्टी, दुःख, हॅपीनेस, सॅड, स्ट्रेसफुल सिच्युएशन सगळं सगळं कळतं त्यांना. आय थिंक रॉबिनला कळलंय की मी 2 दिवसापासून खूप जास्त स्ट्रेसमध्ये आहे सर असं म्हणते दिव्या. सर 2 दिवस झाले तो गप्प गप्प असतो, मला बघवत नाही सर असं म्हणते ती. मला असं वाटतंय की तो पण दुःखात आहे असं म्हणते ती. माझे अटॅचमेंट इश्यूज आहेत सर खूप जास्त असं म्हणते ती. एखाद्या व्यक्तीशी मी जर अटॅच झाले ना तर ती व्यक्ती मला नाही सोडवत असं म्हणते ती. रॉबिन माझ्यासाठी ती व्यक्ती आहे असं म्हणते ती. रॉबिनला आणि त्या घराची सवय झाली आहे आणि ते घर मला उद्या सोडावं लागणार आहे. त्यामुळे रॉबिनच्या भीतीने आणि घराच्या काळजीने ना मला माझ्या डोक्यात ना सर नको नको ते विचार आले आणि मी कुठलाही विचार न करता हे डायरेक्टली बोलून गेले सर असं म्हणते दिव्या. बाकी माझं काही इंटेन्शन नव्हतं असं म्हणते. रडायला लागते खूप जोरात. आय एम रिअली सॉरी म्हणून रडायला लागते ती खूप जोरात बघा प्रेक्षक. खूप जास्त रडत असते ती. इट्स ओके असं म्हणतात इथे पार्थ. इट्स ओके ऍक्च्युली असं म्हणतात इथे पार्थ. सॉरी असं म्हणतात इथे पार्थ. तर माय बेबी रॉबिन असं म्हणते आता दिव्या. आणि आता ती मिठी मारते बघा प्रेक्षक हो पार्थला. तर आता इथे खूप जोरात मिठी मारते ती. प्लीज मिस दिव्या असं म्हणतात इथे पार्थ. तर तेवढ्याच आता तिथून पास होत असते बघा प्रेक्षक हो त्यांची दुसरी एम्प्लॉई. तर ती बघते आता तिथे मिठी मारलेल्या दिव्याला आणि पार्थला. तर ती फोटो काढते त्या दोघांचा. तर आता इथे पार्थ लिव्ह म्हणत असतो तर ती सोडत नसते आणि आता ती फोटो काढून गेलेली असते बघा प्रेक्षक हो. दुसरी बाई पाणी घ्या असं म्हणतात इथे पार्थ. तर आता दिव्या पाणी घेते. तर आता तिचं पाणी पिऊन होतं. टेन्शन घेऊ नका असं म्हणतो आता पार्थ. मी करतो तुमच्या राहण्याची सोय असं म्हणतो तो. तर जीवा नंदिनी यांनी डॉक्टरला दाखवलंय परत. तर आता जीवा म्हणतो मी नाही मानत हे. तर आता नंदिनी म्हणते जीवा नाही खरंच सांगतो असं म्हणतो जीवा. हे असं होऊ शकत नाही असं म्हणतो तो. माझा नाही विश्वास ह्यावर असं म्हणतो तो.
देव एवढा क्रूर नाही होऊ शकत. नंदिनी असं म्हणतो जीवा. मला कळत नाही हे सगळं माझ्याच बाबतीत काय होते असं म्हणते नंदिनी डॉक्टरला. मी खरं सांगते, मी आजपर्यंत कधीच कोणाचं काहीच वाईट केलं नाही असं म्हणते नंदिनी. मी कायम इतरांच्या भल्याचाच विचार करत आले सगळ्यात आधी असं म्हणते नंदिनी. मला कुठल्या वाईट सवयी नाही आहेत. माझ्या तब्येत कधी बिघडली नाहीये. सगळं चांगलं असताना माझ्याच बाबतीत हे सगळं का होतंय? डॉक्टर असं म्हणते नंदिनी. हे बघा, ह्या सगळ्याचा तुमच्या प्रेग्नन्सीची काहीही संबंध नाहीये. तुम्ही प्लीज समजून घ्या असं म्हणते ती. अहो, काही गोष्टी आपल्या हातात नसतात असं म्हणते डॉक्टर. मेडिकल सायन्सच्याही हातात नसतात असं म्हणते ती. मग आमचा याच्यावर विश्वासच नसेल तर? हे बघा, डॉक्टर तुमच्याकडे येण्याआधी मी ऑलरेडी 2 डॉक्टरांकडे गेलो होतो असं म्हणते जीवा. त्यांनी आपल्याला क्लिअरली सांगितलं होतं की नंदिनी कधीच आई होऊ शकत नाही. सांगितलं होतं की नाही? सांगितलं होतं की नाही? आणि हेच तुम्ही खोटं ठरवलं. नंदिनी आई झाली असं म्हणतो जीवा. आता पुन्हा तसंच होऊ शकतं ना असं म्हणतो जीवा. होऊ शकेल. माझं मत, माझे रिपोर्ट्स चुकीचे निघाले ना तर सगळ्यात जास्त आनंद मला होणार आहे असं म्हणते ती. सो प्लीज गो अहेड असं म्हणते ती डॉक्टर. तर नंदिनी म्हणते, मॅम तसं असेल तर मग आम्ही सेकंड ओपिनियन घेतो असं म्हणते नंदिनी. नक्की घ्या असं म्हणते ती डॉक्टर. पण मिसकॅरेज बद्दल घरात सांगा असं म्हणते ती. की तुमची फॅमिली डॉक्टर आहे, तुमची म्हणून सांगते. नंतर खूप गोष्टी बदलतात आणि घरातले सगळे एकच प्रश्न विचारत राहतात. आम्हाला त्याच वेळी का नाही सांगितलं असं म्हणते आता ती डॉक्टर. म्हणून म्हणते घरात कुणाला तरी विश्वासात घ्या आणि त्याला सांगा असं म्हणते ती डॉक्टर. तर आता इथे आजचा एपिसोड इथे संपतो. बघत रिकॅपमध्ये काय येते. तर आता मानिनी येते आणि तिथे जीवा नंदिनी असतात. तर आता मानिनी म्हणते, नंदिनी तुझी आज सोनोग्राफी आहे ना? मी पण येते तुमच्या बरोबर असं म्हणते मानिनी. तर धक्का बसतो जीवा नंदिनीला. तर तेवढ्यातच आता ते जातात हॉस्पिटलला. तर आता तिथे डॉक्टर म्हणते, तुम्ही जीवा नंदिनी देशमुख या बेडवर झोपा असं म्हणते ती डॉक्टर. तर आता नंदिनी झोपलेली असते. तर आता सोनोग्राफीची तयारी होत असते. तर आता दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देतात, जीवा आणि नंदिनी. आणि मानिनी तिथेच असते. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.